नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, आज आपण ना स्पेशल म्हणजे एवढ्यासाठी स्पेशल आहे कारण महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीसाठी खास आपण उपवासाचा स्पेशल केक बनवलेला आहे. हा केक एकदम म्हणजे हेल्दी आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साखरेचा वगैरे अजिबात वापर केलेला आहे. हा केक एकदम टेस्टी तर होतो, शिवाय एकदम सॉफ्ट आणि फ्लफीसुद्धा आहे. हलका एकदम केक होतो आणि पचण्यासाठी सुद्धा एकदम हलकी रेसिपी आहे. आटा म्हणाल तर मी इथे उपवास स्पेशल आटा वापरलेला आहे, तुम्हाला समजेल. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथे आपण 1/4 कप दही घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कप गुळाचा वापर केलेला आहे. गूळ आणि दही एकत्र असं फेटून घ्यायचं आहे, कारण गूळ चांगल्या पद्धतीने मेल्ट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे फेटून घेऊया. एक थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे गूळ पूर्णपणे वितळला जाईल आणि व्यवस्थित असं आपला केकसाठी मिश्रण तयार होईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1/4 कप बटर वापरलेला आहे. सॉल्टेड बटर आहे, कारण गुळाचा वापर केल्यानंतर सॉल्टचा वापर चांगला असतो म्हणून. शिवाय इथे उपवासाचा बनवतो आहे, त्यामुळे इथे तेलाचा मी वापर टाळलेला आहे. जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही म्हणजे सनफ्लॉवर तेलाऐवजी शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता. त्यानंतर हे तिन्ही चांगले व्यवस्थित फेटून घेतलं. नंतर याच्यामध्ये मी अर्धा कप हा पपईचा गर आहे. जो पपई म्हणजे जास्त पिकलेला पण नाही पाहिजे आणि जास्त कच्चा पण नाही पाहिजे, मिडल असा आहे. त्याचं मी किसून घेतला होता गर, तो याच्यामध्ये अर्धा कप घातला. त्यानंतर हा जो आटा वापरला आहे तो कुट्टूचा आटा आहे, उपवासाला चालतो. आणि याच्यामध्ये 1 टीस्पून मी वेलची पावडर घातली टेस्टसाठी आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून आपण बेकिंग सोडा वापरलेला आहे. कुट्टूचा आटा बकव्हीट फ्लोअर म्हणून सुद्धा मार्केटमध्ये मिळतो. उपवासाच्या दरम्यान जर कोणत्याही रेसिपीज तुम्हाला बनवायची असतील तर त्यासाठी स्पेशल असा हा आटा मिळतो आणि आपण हा उपवास स्पेशल रेसिपी बनवत आहे, त्यामुळे मी इथे कुट्टूच्या आट्याचा वापर केलेला आहे. असं काही नाही की उपवासालाच खाल्लं पाहिजे, नेहमीच्या वेळीसुद्धा म्हणजे एक प्रकारे मिलेट्सचा प्रकार आहे हा, त्यामुळे एक अगदी हेल्दी म्हणून तुम्हीसुद्धा या पिठाचा वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुके अगदी म्हणजे बारीक चिरलेले आहेत ते घालून घेतले. आणि दुधाचा वापर म्हणाल तर इथे मी 1/4 कप दूध घेतलेलं आहे. दूध म्हणजे फक्त आपल्याला जर वाटलं की मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे त्यासाठीच वापरायचं आहे, नाहीतर दुधाचा वापर नाही जर वाटलं पिठामध्ये की गरज वाटत नसेल तर घालायची अजिबातच गरज नाही आहे. कारण आपण इथे पपईचा गर घातलेला आहे, त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे त्या पिठामध्ये सुद्धा होऊ शकतं. पण जर जास्तच घट्ट वाटलं तर 1/4 कप ते सुद्धा मी अंदाजाप्रमाणे वापरते आहे. पहा, अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी झालं. ऑलरेडी मी या मोल्डला ग्रेसिंग केलेलं आहे, पेपर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हा जे पीठ आहे ते घालून घेते. थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे केक व्यवस्थित होतो. याच्यामधील जे हवा गेलेली असते ती पूर्णपणे निघून जाते आणि केक एकसारखा असा लेअरला छान फुलतो. आता त्यानंतर मी याच्यावरती केक अगदी छान दिसण्यासाठी मी ते ड्रायफ्रूटचे काप आहेत ते घालून घेते वरून. आणि हा केक मी ओव्हनमध्ये करणार आहे, त्यासाठी ओव्हन ऑलरेडी मी 180 डिग्रीला प्रीहीट करून घेतलं आहे 10 मिनटासाठी आणि 30 मिनिट्ससाठी हा मी केक बेक करून घेते आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर कुकर प्रीहीट करून द्या 10 मिनटासाठी आणि 30 ते 35 मिनटं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. पहा, केक आपला रेडी झालेला आहे. मस्त असा हा केक रेडी आहे. आणि हा केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करू नका, नाहीतर गरम गरम जर तुम्ही कट करायचा प्रयत्न केला, त्याचे स्लायसेस करायचा प्रयत्न केला तर ते स्लायसेस तुटू शकतात. त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्या, त्यानंतरच हा केक कट करण्यास घ्या. हा केक मस्तच लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट मात्र नक्की करा.
तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त फराळी रेसिपीसोबत. म्हणजेच मी उपवास स्पेशल थाली अपलोड करते आहे. त्या थाळीमध्ये चटपटीत असे नवनवीन पदार्थ आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या रेसिपींचा आस्वाद तुम्ही घ्या. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.